Hi everyone, good morning to all. Today we have to study next point from our unit number second, immunology. Okay, so in this point we have to study a point that is immune response, primary immune response and secondary immune response. Okay, so let's we started. What is the immune response? Or what is the concept of immune response or primary immune response or secondary immune response? What is the difference between primary and secondary immune response? Okay, so all these points we were discussing these lectures. So first upon immune, what is the immune response? Immune response means what? The collective and coordinated response to the foreign substance in an individual mediated by the cells and molecules of immune system. Okay, collective and coordinated response जो आपल्या बॉडीचा असणार आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल, जसं आपण फर्स्ट लेक्चर्समध्ये बैठले की आपली इम्युन सिस्टीममध्ये इम्युन सेल्स, इम्युन ऑर्गन्स किंवा आपल्या बॉडीचा जो इम्युन रिस्पॉन्स असतो, हे सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या जे आपली काम करत असतात आपल्या हेल्थ किंवा आपल्या बॉडीला इम्युनाइज्ड करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीला इम्युन प्रोटेक्शन देण्यासाठी, तर ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स असणार आहेत तर इम्युन सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. आणि ह्या सगळ्या सिस्टीम किंवा ह्या सेल्स असू देत किंवा ऑर्गन्स असू देत, हे काय करतात, कलेक्टिव्ह आणि कोऑर्डिनेशन असतं त्यांच्यामध्ये खूप छान पद्धतीचं. आणि हे सगळे मिळून काय करत असतात, आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देतात किंवा इम्युनाइज्ड करतात. कशाच्या अगेन्स्ट? तर एखाद्या फॉरेन सबस्टन्सच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या फॉरेन अँटीजन्सच्या अगेन्स्ट किंवा व्हायरस, बॅक्टेरिया, पॅथोजन्सच्या अगेन्स्ट किंवा इन्फेक्शियस पार्टिकल्सच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीला प्रोटेक्शन प्लस किंवा आपल्या बॉडीला इम्युनाइज्ड कसं ठेवता येईल हे करण्यासाठी किंवा इम्युनायझेशन देण्यासाठी आपल्या बॉडीला ह्या सगळ्या सिस्टीम आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम केलं जातं. तर हा जो रिस्पॉन्स असतो आणि या इम्युन सिस्टीमच्या थ्रू जो आपल्या बॉडीला जो रिस्पॉन्स मिळतो किंवा जे इम्युनाइज्ड मिळते त्यालाच इम्युन रिस्पॉन्स असं कन्सिडर केलं जातं. ओके, सो next point is the primary immune response. Okay, so primary immune response means occurs when an antigens comes in contact to the immune systems for the first time. During the time immune system has to learn to recognize antigens, how to make antibody against it, and eventually produces memory lymphocytes. प्रायमरी इम्युन रिस्पॉन्समध्ये काय असणार आहे, ज्यावेळी फर्स्ट टाइम एखाद्या इन्फेक्शियस पार्टिकलचं किंवा एखाद्या अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या इम्युन सिस्टीममध्ये जर एंटर झाला असेल, तर तो काय केला जातो, आपली इम्युन सिस्टीम काय करते, तर तो पर्टिक्युलर टाईपचा अँटीजन्स एंटर झाल्यानंतर आपली इम्युन सिस्टीम काय करते, फर्स्ट अपॉन तो अँटीजन रेकग्नाइज्ड करते आणि रेकग्नाइज केल्यानंतर त्यावरती ॲक्ट होणाऱ्या कोणत्या अँटीबॉडीचं प्रोडक्शन केलं पाहिजे हे काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. आणि त्यानंतर अँटीबॉडी प्रोडक्शन करून तो फायनली तो अँटीजन्स काय केला जातो, किल केला जातो. ओके, आणि किल जरी केला तरी मेमरी सेल्स जे असणार किंवा मेमरी लिम्फोसाइट्स जे असतात, त्या मेमरी लिम्फोसाइट्स काय मेमरी स्टोअर करून ठेवतात की हा पर्टिक्युलर टाईपचा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या ॲक्ट होणाऱ्या अँटीबॉडीज आहेत त्या कोणत्या तयार केल्या पाहिजेत, तर ती मेमरी किंवा IgG आपल्याला अँटीबॉडीज माहिती आहे. तर ह्या पर्टिक्युलर टाईपच्या अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये आपण काय केलेले आहेत, प्रोड्यूस केलेल्या आहेत. जर ही मेमरी स्टोअर करून ठेवते मेमरी लिम्फोसाइट्स. ओके, तर या प्रायमरी इम्युन रिस्पॉन्समध्ये काय होणार आहे की अँटीजन इम्युन सिस्टीममध्ये एंटर झाल्यानंतर इम्युन सिस्टीम रेकग्नाइज्ड करते आणि अँटीबॉडी प्रोडक्शनचं काम सुरू करते. त्याचबरोबर ही इन्फॉर्मेशन आहे किंवा पर्टिक्युलर टाईपचा जो अँटीजन आहे ते मेमरी लिम्फोसाइट्स मेमराईज करतात. आणि ज्यावेळी
आता सेकंडरी इम्युन रिस्पॉन्समध्ये आपण बघूया की सेकंडरी इम्युन रिस्पॉन्समध्ये काय म्हटले, अकर्स वेन द सेकंड टाइम, third, fourth, etc. The person is exposed to the same antigens. At that point, immunological memory has been established and the immune systems can start make antibodies immediately. Okay, जस्ट आपण फर्स्ट इम्युन रिस्पॉन्समध्ये प्रायमरी इम्युन रिस्पॉन्समध्ये भेटलं. सेकंडरी इम्युन रिस्पॉन्समध्ये काय सांगितले की जो फर्स्ट टाइम इन्फेक्शन झालेला आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या अँटीजेनचं किंवा एखाद्या डिसीजचं जर इन्फेक्शन झालं असेल तर आणि सेकंड टाइम देखील त्याच डिसीजचं किंवा त्याच पॅथोजनचं परत आपल्याला सेकंड टाइम, थर्ड टाइम किंवा फोर्थ टाइम इन्फेक्शन झालं असेल तर आपली मेमरी सेल्स मेमराईज क्विकली इमिजिएटली मेसेज देते बी सेल्सना की हे अँटीजेनचं सेकंड टाइम इन्फेक्शन झालेलं आहे आणि या अँटीजेन्सवरती ॲक्ट होणारे अँटीबॉडीज जे आहेत तर त्या कोणत्या तयार केल्या पाहिजेत किंवा प्रोड्यूस केल्या पाहिजेत हे मेमराईज करते मेमरी सेल्स किंवा मेमरी लिम्फोसाइट्स आणि लगेचच काय कळते क्विकली तिथं अँटीबॉडीचं प्रोडक्शन केलं जातं आणि फायनली तो सेकंड टाइम किंवा फोर्थ टाइम सेम अँटीजेनचं जर अँटीजेनचं इन्फेक्शन झाले तो अँटीजन तिथं फायनली किल केला जातं. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स. ओके, खूप इंटरेस्टिंग अशा कन्सेप्ट्स आहेत, रेग्युलरली आपल्या हेल्थशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट्स आहेत. तर ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्समध्ये सांगितले. आता ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स, ओके, ॲडॅप्ट होणं म्हणजेच काय, आता ॲडॅप्टिव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲडॅप्ट होणं. ओके, म्हणजेच काय, रेग्युलर ज्या कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स सोबत आपण मिळतं जुळतं घेऊन जे आपलं सर्वायवल चालू असतं त्याला ॲडॅप्टिव्ह असं आपण म्हणतो. आता इम्युन रिस्पॉन्सच्या बाबतीत आता ही कसे टर्म असणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल ह्युमरल इम्युनिटी, अँटीबॉडी मेडिएटेड म्हटले. ह्युमरल इम्युनिटी आणि सेल्युलर इम्युनिटी अशा दोन कन्सेप्ट असतात ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्समध्ये. ओके, आता ह्युमरल इम्युनिटीमध्ये काय म्हटलंय, the type of immunity that results from the presence of antibodies in blood and lymph. ओके, ह्युमरल इम्युनिटी म्हणजे अशी इम्युनिटी आपल्या बॉडीची, अशी इम्युनिटी ज्या इम्युनिटीमध्ये अँटीबॉडी प्रेझेंट असतात ब्लडमध्ये आणि लिम्फमध्ये. ओके, ब्लड आणि लिम्फ नोडमध्ये लिम्फमध्ये ज्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात आणि ह्या प्रेझेन्समुळं किंवा अँटीबॉडीच्या प्रेझेन्समुळं आपल्या बॉडीला जो इम्युन रिस्पॉन्स मिळतो किंवा इम्युनाइज्ड मिळते किंवा इम्युनिटी मिळते त्याला ह्युमरल इम्युनिटी असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे सेल्युलर किंवा सेल मेडिएटेड इम्युनिटी. ओके, सेल म्हणजे तुम्हाला लक्षातच आलं असेल आता सेलच्या थ्रू जी इम्युनिटी मिळणार आहे आपल्या हेल्थला त्याला त्या कन्सेप्टला सेल्युलर इम्युनिटी असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता यामध्ये सांगितलं तर टाईप ऑफ इम्युनिटी मेडिएटेड बाय टी सेल्स इन्क्लुडिंग टी हेल्पर सेल्स अँड सायटोटॉक्सिक टी लिम्फोसाइट्स. ओके, ज्या इम्युन सेल्स असतात बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स आपण म्हटलं. ओके, तर सेलमधून किंवा ह्या इम्युन सेल्सपासून जी इम्युनिटी आपल्या बॉडीला प्रोव्हाइड केली जाते त्या कन्सेप्टला सेल इम्युनिटी असं म्हटले किंवा सेल मेडिएटेड इम्युनिटी असं कन्सिडर केलेलं आहे. आता टी सेल्सचे जे सबसेट्स असतात त्यामध्ये टी हेल्पर सेल्स आहेत, सायटोटॉक्सिक सेल्स आहेत. आपल्या इम्युन रिस्पॉन्समध्ये किंवा एखादा फॉरेजन सबस्टन्स एंटर झाल्यानंतर तो किल कशा पद्धतीनं केला जातो आपल्या बॉडीमध्ये तर त्यामध्ये ह्या किल अँटीजेन्सना रेकग्नाइज करून आपल्या इम्युन सेल्सना मेसेज किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी ज्या महत्त्वाचा जो काम करणारा जो पार्ट असणार आहे त्या टी सबसेट्स असतात. आता टी सबसेट्स म्हणजेच काय, टी हेल्पर सेल्स किंवा सायटोटॉक्सिक सेल्स असं कन्सिडर करतो. तर ह्या दोन्ही सेल्स फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ड्युरिंग द सेल्युलर इम्युनिटी प्रोव्हाइड टू अवर बॉडी. ओके, आता इथं दोन इमेजेस ॲड केलेल्या आहेत यामध्ये तुम्ही बघू शकताय.
मी जरा झूम करते त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल लगेच. ह्युमरल इम्युनिटी. ओके, आता यामध्ये काय म्हटलंय बघा की ॲक्टिवेटेड बी सेल्स आहेत. ॲक्टिवेटेड बी सेल्स म्हणजेच काय, एखादा फॉरेन सबस्टन्स एंटर झाल्यानंतर आपल्या बी सेल्स काय करतात, आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या किंवा आपल्या ब्लडमध्ये असणाऱ्या बी सेल्स लगेच ॲक्टिवेट होतात. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर काय होतात, ह्या ॲक्टिवेटेड बी सेल्स प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी सेल्समध्ये डिफरन्शिएट होतात. ओके, आता इथं म्हटले ह्या ॲक्टिवेटेड बी सेल्स काय होतात, ह्या प्लाझ्मा सेल्स आहेत. ओके, आणि हे काय आहे, मेमरी सेल्स आहेत. आता दोन्हींची कामं वेगवेगळी असणार आहेत. प्लाझ्मा सेल्स काय करतात, लार्ज नंबर ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन करतात किंवा सिक्रेट करतात. ओके, प्लाझ्मा सेल्स काय करणार आहेत, अँटीबॉडी तयार करणार आहेत. आणि मेमरी सेल्स काय करतात, मेमराईज करतात की फर्स्ट टाइम इन्फेक्शन झाले, पर्टिक्युलर टाईपचा अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये फर्स्ट टाइम आलाय, तर सेकंड टाइम तोच जर अँटीजन सेम अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर क्विकली काय केलं जातं, तिथं अँटीबॉडीला मेसेज दिला जातो आणि तिथं अँटीबॉडी जाऊन ॲक्ट होऊन तो फायनली अँटीजन्स किल केला जातो. ओके, ह्या दोन्ही सेल्स ॲक्टिवेटेड बी सेल्सपासून डिफरन्शिएट होणार आहेत. दोन्हीचं काम डिफरंट असणार आहे. ओके, लक्षात आलं. ह्युमरल इम्युनिटी म्हणजे काय. आता नेक्स्ट आहे सेल मेडिएटेड इम्युनिटी. सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये काय म्हटलंय की ॲक्टिवेटेड टी हेल्पर सेल्स, इथे एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे बघा. ॲक्टिवेटेड टी हेल्पर सेल्स डेव्हलप इंटू मेमरी टी सेल्स, टी हेल्पर सेल्स. ओके, आणि टी सायटोटॉक्सिक सेल्स. आणि ह्या आता काय करतात, तर मेमरी एकदा का अँटीजन्स एंटर झाल्यानंतर टी हेल्पर सेल्स ॲक्टिवेट झाल्या की त्या डिफरन्शिएट होणाऱ्या आहेत. टी हेल्पर सेल्स, टी सायटोटॉक्सिक सेल्स आणि टी मेमरी सेल्स. ओके, आणि यामधून तो अँटीजन्स काय केला जातो, किल केला जातो आणि आपल्या बॉडीला इम्युनाइज्ड केलं जातं. ओके, तर ही कन्सेप्ट झाली ॲडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्सची रिलेटेड. त्यामध्ये आपण ह्युमरल इम्युनिटी मध्ये बघितलं आणि सेल्युलर इम्युनिटी देखील बघितलेलं आहे. सिम्पल कन्सेप्ट आहेत. ह्युमरलमध्ये काय असणार आहे, तर अँटीबॉडी प्रेझेंट असतात आपल्या ब्लडमध्ये, आपल्या लिम्फमध्ये, आणि ह्या ब्लड आणि लिम्फमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीच्या थ्रू आपल्या बॉडीला इम्युनिटी मिळते, ती ह्युमरल असेल. नेक्स्ट आहे सेल्युलरमध्ये काय सांगितले की टी हेल्पर सेल्स किंवा टी सबसेट्सपासून जी इम्युनिटी आपल्या बॉडीला प्रोव्हाइड केली जाते, ती सेल्युलर किंवा सेल्सच्या थ्रू जे आपल्या बॉडीला इम्युनिटी मिळते ती असेल सेल्युलर इम्युनिटी. ओके, आय होप लक्षात आले असेल तुम्हाला ही कन्सेप्ट. नेक्स्ट आहे प्रायमरी अँड सेकंडरी रिस्पॉन्स ऑफ ह्युमरल इम्युनिटी. ओके, आता ह्युमरल इम्युनिटीमध्येच किंवा ह्युमरल इम्युनिटीमध्ये प्रायमरी अँड सेकंडरी परत डिफरन्शिएट केलेले आहेत. आता ह्युमरल इम्युनिटीची प्रायमरी रिस्पॉन्स किंवा सेकंडरी रिस्पॉन्स कसा असेल तर बघूया आपण. ह्युमरल इम्युनिटी इज mediated by antibodies which are produced by B cells component of immune response. ह्युमरल इम्युनिटीमध्ये काय म्हटलंय की अँटीबॉडीज तर तयार असणार आहेत आपल्या ब्लडमध्ये आणि लिम्फमध्ये. आता फॉर एक्झाम्पल काय म्हटले की बी सेल्स म्हटले, बी सेल्सच्या थ्रू जी इम्युनिटी मिळते त्याला काय म्हटले आपण, तर ह्या बी सेल्स किंवा म्हणजेच काय की प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी बी सेल्स काय करतात, प्लाझ्मा सेल्स सिक्रेट करतात लार्ज नंबर ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन, किंवा प्लाझ्मा सेल्स काय आहेत की फॅक्टरी आहे अँटीबॉडी प्रोडक्शनची. तर यांच्या थ्रू इम्युन रिस्पॉन्स मिळतो आपल्या हेल्थला. इन द प्रायमरी response of humoral immunity, IgM is the first time of antibody secreted after B cell activations with first exposure to an antigens. फर्स्ट टाइम ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अँटीजन एंटर झाला की त्यानंतर जो बी सेल्स ज्या अँटीबॉडी प्रोडक्शन करतात किंवा बी सेल्स ॲक्टिवेटेड बी सेल्स ज्या अँटीबॉडी प्रोड्यूस करतात त्या आहेत IgM अँटीबॉडी. ओके, MCQला देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर IgM फर्स्ट बी सेल्स ॲक्टिवेट झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी प्रोड्यूस करतात त्या आहेत IgM. ओके, फर्स्ट एक्सपोजर टू द अँटीजेन्स. ओके, IgM अँटीबॉडी प्रोड्यूस होतात. ओके, किंवा बी सेल प्रोड्यूस करते. In the secondary response of humoral immunity under the influence of
T helper cells, IgM secreting plasma cells, may switch and produce another antibody class. This is known as antibody class switching after the second exposure to an antigens. Okay. फर्स्ट इन्फेक्शन झालं तर सेकंड देखील आपल्याला त्याच डिसीजचं जर सेकंड टाइम इन्फेक्शन झालं की काय होतं, प्लाझ्मा सेल्स IgM अँटीबॉडी प्रोड्यूस करतात. फर्स्ट टाइम आपण बघितलं. आता सेकंड टाइम जर इन्फेक्शन झालं असेल तर टी हेल्पर सेल्स काय करतात, सेकंडरी इम्युन रिस्पॉन्समध्ये सांगितले की प्लाझ्मा सेल्स काय करतात किंवा टी हेल्पर सेल्स इन्फ्लुएन्स करतात. म्हणजेच काय, एक दबाव आणतात प्लाझ्मा सेल्सवरती की त्या प्लाझ्मा सेल्स IgM नावाचे जर अँटीबॉडी सिक्रेट करत असतील तर त्या स्विच करतात, तिथं त्या IgM अँटीबॉडीचं सिक्रेशन थांबवतात आणि अनादर क्लास ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शनचं काय केलं जातं, काम केलं जातं. फॉर एक्झाम्पल IgG, IgA किंवा IgE या अँटीबॉडीचं प्रोडक्शनचं काम ह्या प्लाझ्मा सेल्स तयार करतात सेकंडरी रिस्पॉन्स ऑफ ह्युमरल इम्युनिटीमध्ये. ओके. आता प्रायमरी अँटीबॉडी रिस्पॉन्स एक टर्म आहे आणि सेकंडरी अँटीबॉडी रिस्पॉन्स अशा दोन टर्म्स आहेत. तर फार सिंपल कन्सेप्ट आहे. एक्सप्लेनेशन मी तर तुम्हाला स्लाइडमध्ये दिलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही की प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स आणि सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय. ओके. तर IgM अँटीबॉडीचं फर्स्ट टाइम अँटीबॉडी तयार केल्या जातात बी सेल्सच्या थ्रू. नंतर आपण सेकंडरी रिस्पॉन्स इन ह्युमरल इम्युनिटीमध्ये बघितलं की क्लास स्विचिंग केलं जातं अँटीबॉडी प्रोडक्शनमध्ये. आता प्रायमरी अँटीबॉडी रिस्पॉन्स आणि सेकंडरी अँटीबॉडी रिस्पॉन्स, जसं मी तुम्हाला याआधी एक्सप्लेन केलं की प्रायमरीमध्ये एखादा अँटीजन एखादा इंडिव्हिज्युअल एखाद्या अँटीजन सोबत एक्सपोज झाला असेल तर ती काय केलं जातं, त्या अँटीबॉडीचं प्रोडक्शन पर्टिक्युलर टाईपचा अँटीजन्स रेकग्नाइज्ड केला जातो आणि त्यावरती मेमरी सेल्स मेमराईज करतात की डॅश टाईपचा अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेला आहे किंवा होता. त्यानंतर प्लाझ्मा सेल्स अँटीबॉडी सिक्रेट करतात आणि तो अँटीजन किल केला जातो. आता इथे एक एक्झाम्पल दिले की लॅटंट पिरियड आणि लॅग फेज म्हटले. जर लॅग फेजमध्ये असेल तर तो अँटीजन्स लॅग फेजमध्ये असेल. जस्ट आपण या थर्ड सेममध्ये आपण ग्रोथ एक टॉपिक बघितलेला आहे. तर यामध्ये आपण लॅग फेज, लेटंट फेज, ओके, स्टेशनरी फेज असं बघितलेले आहेत. तर लॅग फेजमध्ये असेल तर जस्ट क्विकली अँटीबॉडीचं प्रोडक्शन होतं आणि त्यानंतर काय केलं जातं, अँटीबॉडी सिक्रेट होऊन तो अँटीजन किल केला जातो, डिस्ट्रॉय केला जातो. ओके. जर लेटंट पिरियड असेल and during this latent period no antigen specific antibody can be detected in the blood. जर लेटंट पिरियड तो जो पर्टिक्युलर टाईपचा जर अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला असेल आणि तो जर लेटंट पिरियडमध्ये असेल तर तो अँटीजन्स किंवा तो अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये असणारे अँटीबॉडी काय केलं जातं, अँटीबॉडी डिटेक्ट करत नाहीत त्या अँटीजेन्सला आणि त्यामुळे काय होतं, तो अँटीजन ॲज इट इज आपल्या बॉडीमध्ये सर्वाईव्ह होतो. आता याचं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे HIV. ओके. म्हणजेच काय, HIV ह्युमन इन्फ्लुएन्झा व्हायरस हा जो व्हायरस आहे तो लेटंट पिरियडमध्ये असतो आणि लेटंट पिरियडमध्ये असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की HIV जस्ट आपल्याला फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला कधीच डिटेक्ट होत नाही किंवा सेकंड स्टेजमध्ये देखील फार कमी ही शक्यता असते की ते डिटेक्ट होईल. तर फर्स्ट स्टेजमध्ये तो HIV आपल्याला कधीच डिटेक्ट करता येत नाही. याचं एक रिझन काय आहे की तो HIV व्हायरस लेटंट पिरियडमध्ये असल्यामुळं आपली बॉडी तो अँटीजन्स किंवा HIV व्हायरसला इझिली किंवा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या अँटीबॉडीज इझिली रेकग्नाइज्ड करू शकत नाहीत किंवा डिटेक्ट करत नाहीत ते अँटीजेन्स आणि ॲज इट इज तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये सर्वाईव्ह होतो आणि त्याचं इन्फेक्शन स्टार्ट होतं आणि जस्ट तो सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये आपल्याला किंवा आपली बॉडी रेकग्नाइज करते किंवा तो अँटीजेन्स HIV व्हायरसला डिटेक्ट करते, तोपर्यंत त्याचा इन्फेक्शन्स आहे ते आपल्या होल बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं असतं. तर ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे लेटंट पिरियडमध्ये
अँटीबॉडीचं काय कसं पद्धतीनं काम असणार आहे. तर आय होप लक्षात आलं असेल. सेम एक्सप्लेनेशन आहे त्याच्याशी रिलेटेड. नेक्स्ट आहे हा एक इम्युन रिस्पॉन्स अँड सिक्रेशन अँटीबॉडीजचा एक ग्राफ इथं दिलेला आहे. ओके, तर ज्यावेळी फर्स्ट टाइम आपल्या बॉडीमध्ये एखाद्या अँटीजन्स एक्सपोज झाला असेल आपली बॉडी आणि त्यानंतर काय होतं की डिक्लाइन रॅपिडली अँटीबॉडीचं प्रोडक्शन होतं आणि त्यानंतर काय होतं, तो अँटीबॉडी परत डिक्लाइन केली जाते. परत मेमरी इम्युनॉलॉजिक मेमरी म्हटले, मेमरी सेल्स काय करतात, मेमराईज करून ठेवतात की डॅश टाईपचा अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेला होता. सेकंड टाइम जर सेम अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला की क्विकली काय केलं, मेमराईज केल्यामुळे प्लाझ्मा सेल्स रॅपिडली अँटीबॉडी सिक्रेशन करतात आणि डिक्लाइन होतात, रॅपिडली प्रोड्यूस होतात आणि स्लोली डिक्लाइन होतात त्या. ओके, तर हा एक बेस्ट एक्झाम्पल दिलेला आहे या ग्राफच्या थ्रू. तुम्हाला याच्या थ्रू कन्सेप्ट लक्षात आले असेल. ब्लड अँटीबॉडी लेवल इथं वाय ॲक्सिसवरती दिलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवरती काय दिलेलं आहे, डेज दिलेले आहेत. ओके, तर IgM आणि IgG या दोन टाईपचे अँटीबॉडी स्लोली डिक्लाइन होतात. ओके, तर हा होता प्रायमरी अँटीबॉडी रिस्पॉन्स कसा असणार आहे. तर सेकंडरी अँटीबॉडी रिस्पॉन्स देखील एक सिंपल कन्सेप्ट आहे. ऑकर्स बाय secondary exposure to the same antigens when an individual is re-exposed to a pathogens or receives a vaccine's boosters. B cells established a heightened secondary response to the same antigens. ओके, काय केलं जातं सेकंडरी अँटीबॉडी रिस्पॉन्समध्ये, सेम एखादा अँटीजेन्स एंटर झाला आहे फर्स्ट टाइम, आपली बॉडी एक्सपोज झाली आहे, सेम अँटीजेन्स सेकंड टाइम इन्फेक्शन झालं तर आपली बॉडीमध्ये काय असणार आहेत, ऑलरेडी अँटीबॉडीज असणार आहेत, राईट. किंवा मेमरी सेल्सकडे तर मेमरी असणार आहे की हा अँटीजेन्स आपल्या बॉडीमध्ये एकदा एंटर झाला होता किंवा या अँटीजेन्सचं आपल्याला एकदा इन्फेक्शन झालं होतं, राईट. त्याच्यानंतर आपण त्या अँटीजेन्सना किल करण्यासाठी आपल्या बॉडीनं अँटीबॉडी प्रोडक्शन केले असतील किंवा त्या डिसीजमधून क्युअर होण्यासाठी आपण त्या पर्टिक्युलर टाईपचे अँटीबायोटिक्स घेतले असतील किंवा वॅक्सिन घेतलं असेल. ओके, तर बी सेल्स परत इस्टॅब्लिश करतात, काय करतात की सेम सेकंड टाइम किंवा रिएक्सपोज्ड जर एखाद्या अँटीजन्ससोबत किंवा सेम अँटीजन्स बरोबर आपली बॉडी जर एक्सपोज झाली असेल तर काय होतंय की हायटन सेकंडरी रिस्पॉन्स टू द सेम अँटीजन्स, चांगल्या पद्धतीनं त्या अँटीजन्सना किल करून टाकले जाते. आपली बॉडी किंवा आपली सेकंडरी अँटीबॉडी रिस्पॉन्स जो आहे त्यामध्ये क्विकली तो अँटीजन्स इथं डिस्ट्रॉय होतो. सेम इथं वेगळं काही एक्सप्लेनेशन सांगणं गरजेचं नाही आहे. जसं मी प्रायमरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सेम आहे की क्लास स्विचिंग केलं जातं. लेटेंट पिरियड लॅग फेजमध्ये असेल तर तो लगेच काय होतो, डिटेक्ट केला जातो आणि IgG नावच्या अँटीबॉडीज इथं जाऊन IgM आणि IgG नावच्या अँटीबॉडी जाऊन बाइंड होऊन त्या अँटीजन्सना किल करतो. लेटेंट पिरियडमध्ये असेल तर तो स्लोली आपल्याला तो डिटेक्ट करता येतो किंवा रॅपिडली डिटेक्ट करता येत नाही. सेम एक्सप्लेनेशन आहे, दोन्ही स्लाइडमध्ये दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकताय. तर ओके, इथं परत डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे प्रायमरी रिस्पॉन्स आणि सेकंडरी रिस्पॉन्स. ओके, तर एक सिम्पल कन्सेप्ट आहे, एक बेसिक कन्सेप्ट समजून घ्या की इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय, की कलेक्टिव्हली आणि कोऑर्डिनेटिव्हली जे काम करतात आपली इम्युन सिस्टीम एखाद्या स्पेसिफिक अँटीजन्सच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये ज्या काम करत असतात इम्युन सिस्टीम, तर त्यालाच त्या कन्सेप्टलाच इम्युन रिस्पॉन्स असं कन्सिडर केलेलं आहे. त्यामध्ये प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स आणि सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स काय आहे, कन्सेप्ट काय आहे, जस्ट मी तुम्हाला एका सोप्या शब्दात एक्सप्लेन केलेलं आहे, समजून घ्या. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारा. इथं डिफरन्शिएट देखील केलेलं आहे, इथं ओके डिफरन्स देखील दिलेला आहे प्रायमरी आणि सेकंडरी इम्युन रिस्पॉन्समध्ये.
ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही स्टडी करा, तुम्हाला लक्षात येईल कन्सेप्ट. तर या लेक्चर्समध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया. या लेक्चर्समध्ये आपण प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स अँड सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स या 2 टर्म्स बघितलेल्या आहेत. आय होप लक्षात आलं असेल तुम्हाला. तर आपण या लेक्चर्समध्ये इथंच थांबूया. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया.